सच्चं विहाय मतिसच्चकवादकेतो वादाभिरोपितमनम् अत्यन्धभूतं पय्यापदीपज्वलितो जितवान् मुनीन्दो तन्ते जसा भवतु ते जयमंगलानि। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या धम्मस्कंद बुद्ध विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व सदा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धर्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। ही वर्षावासातील तिसरी पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा आपल्या बुद्धविहारामध्ये आपण संपन्न करत आहोत। बौद्ध साहित्यांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पौर्णिमेला विशेष असं महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमा बौद्ध साहित्यामध्ये वेगळ्या प्रकारचं विशेष महत्त्व घेऊन आलेली आहे। पौर्णिमेच्या संदर्भामध्ये सकाळीच देशना रात्रीच देशना झालेली आहे पैत्राण पाठामध्ये, तुम्हाला यूट्यूबला ऐकायला मिळेल। आता काय पौर्णिमेचं महत्त्व काही सांगणार नाही, आपलं जे रेग्युलर जो विषय आहे तर त्याच विषयावरती धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। जयमंगल अठ्ठगाथेच्या द्वारा आपण तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करत आहोत। जयमंगल अठ्ठगाथेमधील 6वी गाथा आपण बघत आहोत। सच्चं विहाय मतिसच्चेकवादकेतो वादाभिरोपितमनं अत्यन्धभूतं पय्यापदीपज्वलितो जितवा मुनीन्दो तन्ते जसा भवतु ते जयमंगलानि। या वाक्याचा शब्दशः अर्थ असा होतो, सत्याला सोडून असत्यवादी विचारांचे समर्थन करणारा, वादविवाद करणारा, साधना करून चर्चा ओढावून घेणारा, मनातील अहंकाराने अंध झालेला सच्चक नावाच्या निघंटनात्पुताच्या अंतःकरणात प्रज्ञेचा दीप प्रज्वलित करून त्यांचा अहंकार व अज्ञान नष्ट करून त्याला जिंकले, त्या प्रज्ञेच्या तेजाने आपले मंगल हो, कल्याण हो। भगवंताकडे येणारे असंख्य उपासक उपासिका हे वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिकतेने भगवंताकडे येत असत। पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा, आजही आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची मानसिकता प्रत्येक मनुष्याचे आपल्या जीवनामध्ये असते। आणि भगवंताच्या काळामध्ये अन्य संप्रदायाला मानणारे सुद्धा असंख्य उपासक उपासिका होत्या। आणि कधी भगवंताकडे जे लोक येत असत तर आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण करत असत आणि ते प्रश्न घेऊन भगवंताकडे येत असत। त्या प्रश्नाचं निरसन भगवंत अत्यंत सूक्ष्मपणे करत असत। कधी भगवंतासोबत ते
वादविवाद सुद्धा करत असत आणि आपल्या मतावरती कधी कधी ते ठाम सुद्धा असत. म्हणजे भगवंताने उपदेश केल्यानंतर सुद्धा कधी कधी त्यांच्या मनामध्ये परिवर्तन होत नसे, असे क्वचित असे उदाहरण आहे. भगवंताकडे आल्यानंतर त्याचं मन परिवर्तन होणार नाही, अशा प्रकारचा प्रसंग फार कमी आहे. आणि जो जो मनुष्य भगवंताकडे येत असे तर त्याला भगवंत आपल्या ज्ञान तेजाने, आपल्या प्रज्ञेने त्याचे संपूर्ण ज्या काही शंका आणि कुशंका असायच्या त्या संपूर्ण शंका आणि कुशंका पूर्णपणे भगवंत नष्ट करत असत. वादविवाद करणे हा मानवी स्वभाव आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आपल्याला थोडंफार ज्ञान आहे आणि थोडंफार ज्ञान असल्या कारणाने आपण वादविवाद केला पाहिजे, आपण चर्चा केली पाहिजे, आपण वार्तालाप केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे मनुष्याचा एक मानवी स्वभाव आहे. मग त्यामागे दोन कारणं असतात. जेव्हा मनुष्य वादविवाद करत असतो तर त्यामागे दोन कारणं असतात. कोणते कोणते? चर्चा जेव्हा मनुष्य करतो, वादविवाद जेव्हा करतो, कोणते दोन कारणाने करतो? एक गोष्ट अहंकार असते, दुसरी गोष्ट सत्य जाणून घेण्याची इच्छा. म्हणजे दोन प्रकारच्या गोष्टी मनुष्याच्या चित्तामध्ये असतात. एक तर मनुष्याला असं वाटतं की माझ्याकडे विपुल ज्ञान आहे, मी विद्वान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे. आणि समोरच्या व्यक्तीला किती ज्ञान आहे, तो किती पंडित आहे, तो किती मी विचारलेल्या प्रश्नाचे तो कशा प्रकारे उत्तरे देऊ शकतो. जर त्याने त्या प्रश्नाची उत्तरं दिली नाही तर मग माझा विजय होईल, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे, अशा प्रकारचं ठरेल. अशा प्रकारच्या विचाराने विद्वान मनुष्यांच्या चित्तामध्ये तो भाव निर्माण होत असतो. दुसऱ्या बाजूने प्रश्न विचारणारा व्यक्ती अशा प्रकारे विचार करतो की माझ्या मनामध्ये ज्या शंका कुशंका आहे, मला ज्या गोष्टींबद्दल अज्ञान आहे, अंधकार आहे माझ्या चित्तामध्ये, तर तो अज्ञान, तो अंधकार नष्ट झाला पाहिजे, माझ्या शंका कुशंका पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजे आणि मला त्याचं ज्ञान झालं पाहिजे, असा एक दृष्टिकोन मनुष्यांचा असतो. या दोन प्रकारच्या प्रमुख दृष्टिकोनाने मनुष्य वार्तालाप करत असतो, चर्चा विमर्श करत असतो. जसं राजा मिलिंद बनते नागसेनसोबत वार्तालाप करत असतात, त्यांना सुद्धा आपल्या ज्ञानाचा अहंकार झालेला असतो आणि त्यांना ज्ञानाचा अहंकार झाल्यामुळे ते अशा प्रकारे जिथे कुठे श्रमण असेल, ब्राह्मण असेल, एखादा विद्वान असेल तर त्याच्याकडे जात असत, त्यांना प्रश्न विचारत असत. त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदरच एक प्रश्न विचारला की पुन्हा लगेच दुसरा प्रश्न विचारायचे, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न. म्हणजे अशा प्रकारे प्रश्नाचा भाडीमार त्या समोरच्या व्यक्तीवरती ते करत असत. परिणामतः जो व्यक्ती आत्मविश्वासाने कमजोर असल्या कारणाने राजा मिलिंदाच्या प्रश्नाची उत्तरं ते देऊ शकत नसत आणि मग तो मिस्किलपणे म्हणत असे की अरे हे संपूर्ण जम्बूद्वीप हे तुच्छ आहे, वाळवंटाप्रमाणे कोर करकरीत आहे, इथे मात्र कुठल्याही प्रकारचा विद्वान व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, पंडित व्यक्ती नाही आहे. अशा प्रकारे तो मिश्किलपणे बोलत असे. जिथे जिथे त्यांना वाटेल की हा व्यक्ती ज्ञानी आहे तिथे तिथे स्वतःहून राजा मिलिंद वार्तालाप करण्यासाठी जात असे आणि त्यांना सळो की पळो करून सोडत असे. आणि त्यामुळे सागल नगरामध्ये जे विद्वान होते, ज्ञानी होते, पंडित होते, एकतर राजासोबत वार्तालाप न करता ते तशा प्रकारचं जीवन जगत होते आणि ज्यांना स्वाभिमान होता ते सागल नगराला सोडून दुसरीकडे राहण्यासाठी जात होते. अगदी अहंभाव ज्ञानी मनुष्यांच्या चित्तामध्ये जेव्हा जेव्हा अहंभाव निर्माण होत असतो, मीपणा, माझ्यासारखा ज्ञानी, माझ्यासारखा पंडित, माझ्यासारखा बुद्धिमान या संसारामध्ये कोणीच नाही, अशा प्रकारची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असते. आणि हा जो सच्चक आहे, म्हणजे सच्चक नावाचा जो निगंठनात पुत्त असतो, तर त्या सच्चक नावाच्या निगंठनात पुत्तांच्या चित्तामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अहंभाव झाला होता. तो वैशालीमध्ये राहत असे आणि वैशाली येथील कुटागार शाळेमध्ये तो सातत्याने वार्तालाप करत असे, चर्चा करत असे, विमर्श करत असे आणि 500 लिच्छवी ज्ञानी लोकांना त्याने आपल्या वार्तालापामध्ये, आपल्या चर्चेमध्ये हरवलं होतं. आणि साहजिक आहे, जर 500 लोकांना जर एखाद्या व्यक्तीने ज्ञानामध्ये, चर्चेमध्ये,
वादविवादामध्ये जर हरवलं असेल तर अहंभाव निर्माण होणारच आहे. सर्वसामान्य व्यक्तीने जर कोणी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं नाही तर त्याला वाटतं की अरे याला काही येत नाही, आता याच्यापेक्षा मी ज्ञानी आहो, विद्वान आहो, अशा प्रकारची भावना सहज मनुष्याच्या मनामध्ये निर्माण होत असते. आणि हा सच्चक सुद्धा त्याच्या मनामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अहंभाव निर्माण झाला की मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, माझ्यासारखा विद्वान, माझ्यासारखा पंडित, माझ्यासारखा ज्ञानी या संसारामध्ये कोणी सुद्धा नाही. आणि त्याने जाहीर अशा प्रकारचं आव्हान केलं भगवंताला की मी श्रवण गौतमासोबत वार्तालाप करतो, चर्चा करतो, मला त्यांच्यासोबत वार्तालाप करायचा आहे, चर्चा करायची आहे. श्रवण गौतम माझ्या प्रश्नाची उत्तर देऊ शकत नाही. अशा प्रकारे एक अहंभाव त्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असतो आणि तो जाहीरपणे भगवंताला आव्हान करत असतो. जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं आव्हान केलं जात असे, असंख्य लोक भगवंताला आव्हान करत असत, तर जनतेला सुद्धा अत्यंत आनंद होत असे. दोन प्रकारे लोक विचार करत असत. पहिल्या प्रकारचे लोक असं विचार करत की आज श्रवण गौतमाला हा विद्वान प्रश्न विचारून तोंड घसी पाडणार आहे, मग चला मजा बघूया आपण श्रवण गौतमाची. अशी मजा बघण्याच्या दृष्टीने सुद्धा काही लोक त्या वार्तालापामध्ये सहभागी होत असत. काही जे सज्जन लोक असायचे, धार्मिक लोक असायचे, तर ते अशा प्रकारचा विचार करायचे की आज भगवंताची विशेष लीला काहीतरी पाहायला मिळणार आहे, आज विशेष भगवंत काहीतरी उपदेश करणार आहे, चला आपल्याला सुद्धा या निमित्ताने चांगल्या प्रकारचा उपदेश ऐकायला मिळणार आहे. अशा प्रकारच्या भावनेने सुद्धा काही लोक त्या सभेमध्ये, चर्चेमध्ये सहभागी होत असत. आणि असंख्य लोक त्या सभेमध्ये, त्या चर्चेमध्ये सहभागी झाले. विशेष रूपाने ज्यांना यांनी हरवलं ते सर्वच्या सर्व 500 लिच्छवी लोक सुद्धा कुटागार शाळेमध्ये भगवंत जिथे देशना देत असत त्या देशनेमध्ये सहभागी झाले. आणि सच्चकाने भगवंताला प्रश्न केला. तो म्हणाला की भगवान, या संसारामध्ये जेवढे काही मनुष्य प्राणी आहे, मनुष्य प्राणी जन्मास येतात, मृत्यूला प्राप्त होत असतात. तर जन्मास आलेला प्राणी जेव्हा जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो, म्हणजे मनुष्य जसा निर्माण होतो, प्राणी जसा निर्माण होतो, तर विशेष रूपाने मनुष्य 5 प्रकारच्या स्कंधाच्या द्वारा त्याची निर्मिती होत असते. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 प्रकारच्या उपादान स्कंदाच्या द्वारा मनुष्यांची निर्मिती होत असते. आणि या 5 उपादान स्कंदाच्या द्वारा मनुष्य जेव्हा निर्माण होत असतो, तर माझं असं मत आहे, माझी अशी मान्यता आहे की माझी मान्यता या 5ही स्कंदामध्ये आत्मा आहे. रूपामध्ये आत्मा आहे, वेदनेमध्ये आत्मा आहे, संस्कारामध्ये आत्मा आहे. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5ही उपादान स्कंदामध्ये आत्मा आहे. कारण त्यांच्यामध्ये आत्मा असल्या कारणाने हे सर्व प्रकारची क्रिया करू शकतात. त्यामुळे आत्मा त्यांच्यामध्ये आहे, अशा प्रकारचं माझं मत आहे. या संसारामध्ये जे जे काही होत असते, सुखद असेल, दुःखद असेल, असुखद असेल, अदुःखद असेल, या सर्व प्रकारच्या क्रिया आणि प्रक्रिया आत्म्यावरती होत असतात. आणि त्यामुळे जोपर्यंत मनुष्य या संसारामध्ये आत्म्याच्या या फेऱ्यामधून मुक्त होत नाही, तोपर्यंत मनुष्य या संसारामधून मुक्त होत नाही. आणि त्यामुळे आत्मा या सिद्धांताला आपण मान्य केलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार सच्चकांचा असतो. कारण अनेक लोक, असंख्य लोक त्याही काळामध्ये आत्मवादी होते. आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा लोक आत्मवादी आहेत. अनेक लोक आत्म्याला मानतात. अनेकांना असं वाटतं की मनुष्य जेव्हा मृत्यूला प्राप्त होत असतो, तर मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर त्या मनुष्यांचा आत्मा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असतो. ज्याप्रमाणे खराब झालेले कपडे मनुष्य बदलत असतो, अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं शरीर सुद्धा आत्मा बदलत असतो आणि नव्याने धारण करतो, असं अन्य संप्रदायांचं मत होतं. अनेकांना असं वाटायचं की आत्मा आहे, आत्म्याशिवाय या संसारामध्ये संसरण नावाची प्रक्रिया नाहीच आहे, आत्म्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. जे जे काही होत असते ते सर्वच्या सर्व काही आत्म्यामुळे होत असते. अशा प्रकारे सच्चकांचा सिद्धांत होता आणि तो मानत असे.
परंतु भगवंताने तर अनात्मवाद सिद्धांत सांगितला। भगवंताने कुठल्याही प्रकारे आत्म्याला आपल्या सद्धर्मामध्ये स्थान दिलेलं नाही आहे। दुःख, अनित्य आणि अनात्म हा वेगळ्या प्रकारचा सिद्धांत भगवंतांनी मांडलेला आहे। भगवंत म्हणतात की या संसारामध्ये आत्मा वगैरे काहीच नाही आहे। मग संसारामध्ये आत्मा नावाची संकल्पना भगवंताने अमान्य केली। भगवंत असे म्हणतात की मनुष्याला एक मन आहे आणि त्या मनाच्या द्वारा, त्या मनाच्या सहाय्याने मनुष्य चांगले अथवा वाईट कर्म करत असतो। मनुष्य चांगलेही कर्म आपल्या मनाने करत असतो आणि वाईटही कर्म आपल्या मनाने तो करत असतो। त्यामुळे आत्म्याचा इथे काही संकल्पना आहे, आत्म्याचा इथे कुठल्या प्रकारचा संदर्भ येत नाही आहे। कारण आत्मा जर असेल मनुष्याच्या चित्तामध्ये, जर तुम्ही असं म्हणता की जे चराचरामध्ये ईश्वर आहे, असं काही लोक म्हणतात, या संसारामध्ये चराचरामध्ये ईश्वर आहे असंही लोक म्हणतात, या सृष्टीतील प्रत्येक कणाकणामध्ये आत्म्याचं अस्तित्व आहे असंही काही लोक म्हणतात। म्हणजे या सृष्टीमध्ये जेवढे काही वस्तू असतील, पदार्थ असतील, झाडं असतील, जनावर असतील, मनुष्य प्राणी असतील, या सर्वांमध्ये आत्मा सामावलेला आहे, अशा प्रकारे लोकांची मानसिकता आहे। मग लोक जेव्हा जेव्हा अशा प्रकारे भगवंताकडे येत असत तर भगवंत त्यांना प्रतिप्रश्न करायचे की तुम्ही आत्मा पाहिला का? ते म्हणायचे नाही। मग तुमच्या गुरुने आत्मा पाहिला का? ते म्हणायचे नाही। मग त्यांच्या गुरुने आत्मा पाहिला का? नाही। तुमच्या 7 पिढ्यापर्यंत कोणी आत्मा नावाच्या संकल्पनेला पाहिलं का? त्याचं दर्शन घेतलं का? त्याची अनुभूती घेतली का? तर त्याचं मात्र नकारात्मक उत्तर येत असे, कारण कोणीही आत्म्याला पाहिलेलं नाही आहे। आत्म्याची अनुभूती, आत्म्याचं अस्तित्व कोणीही सिद्ध करू शकत नाही आहे। आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुमचा जर आत्मा असेल तर मग आत्मा चांगलाही आहे आणि वाईटही आहे। तुम्ही जर असं म्हणता की आत्मा आहे, मग आत्मा चोरी सुद्धा करतो का? आत्मा प्राण्यांची हिंसा सुद्धा करतो का? आत्मा व्यभिचार सुद्धा करतो का? आत्मा खोटं बोलतो का? निंदनास्ती करतो का? चाडीचुगली करतो का? व्यर्थ बडबड करतो का? आत्मा नशापतन सुद्धा करतो का? आत्मा मारामाऱ्या सुद्धा करतो का? आत्मा एकमेकांविषयी वैरत्व सुद्धा करतो का? मग एकच असा अविनाशी आत्मा आहे असं जर तुमचं म्हणणं आहे तर मग आत्मा हे वेगवेगळ्या प्रकारचे रूप या संसारामध्ये का धारण करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कर्म तो का करत असतो? आत्मा जर एक आहे आणि सर्वांचा जर समान आहे तर मग इथे लोक गरीब का आहे, काही लोक श्रीमंत का आहे, काही लोक प्रज्ञावान का आहे, काही लोक निर्बुद्ध का आहे, काही लोक सुंदर का आहे, काही लोक कुरूप का आहे। म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे या सृष्टीमध्ये आपल्याला मनुष्याप्रती हा भाव कर्मरूपाने पाहायला मिळत असतो। मग तुम्ही जर असं म्हणतात की चराचरामध्ये आत्मा आहे किंवा संसाराच्या प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे तर मग तो आत्मा एकच असला पाहिजे, सारखाच असला पाहिजे। जर आत्मा एक नसेल तर मग तो भिन्न भिन्न असला पाहिजे, तो वेगवेगळा असला पाहिजे। म्हणजे दुसऱ्या मनुष्यांचा आत्मा वेगळा असला पाहिजे, त्या मनुष्यांचा आत्मा वेगळा असला पाहिजे, म्हणजे या संसारामध्ये एक आत्मा नाही असं सिद्ध होत असते। म्हणजे अशा प्रकारे भगवंत अनेक प्रकारच्या तर्क वितर्काने त्या प्रश्नाची उत्तर देत असत आणि असं बोलल्यानंतर सचक मात्र निरुत्तर होत असतो, त्याला काही बोलता येत नाही। कारण भगवंत म्हणतात की जर तुमचा आत्मा असेल, तुम्ही आत्म्याचं अस्तित्व जर तुम्ही सिद्ध करत असाल तर तुम्ही त्याला माना। कारण तुम्ही असं म्हणता की अनंत काळापासून आम्ही आत्म्याच्या संकल्पनेला मानतो, तर मग त्याचं दर्शन कोणी घेतलं, त्याला कोणी अनुभवलं, त्याला कोणी पाहिलं? आतापर्यंत असा ऋषी आणि मुनी तुमच्या या परंपरेमध्ये आहे का की ज्या ऋषी आणि मुनींनी या परंपरेमध्ये आत्म्याचं दर्शन घेतलेलं आहे, आत्म्याला जाणलेलं आहे? कारण भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जे जे काही आहे ते सर्व काही उत्पन्न होणार आहे आणि नष्ट होणार आहे। रूप असेल, वेदना असेल, संज्ञा असेल, संस्कार असेल, विज्ञान असेल, हे सर्व काही अविनाशी आहे, हे सर्व नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे। निसर्गामध्ये प्रत्येक वस्तू उत्पन्न होत असते आणि ती नष्ट होत असते। हा अनित्यवादाचा सिद्धांत भगवंताने बघा मानलेला आहे। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये कारणाशिवाय काहीही उत्पन्न होत नाही, प्रत्येक गोष्टीला कारण आहे। कर्म सिद्धांत भगवंताने, प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत भगवंताने सांगितला आणि या सृष्टीमध्ये त्याचं अस्तित्व ऑलरेडी आहे। भगवंत असे म्हणतात की नव्याने ते उत्पन्न होत नाही आहे। जसं उदाहरण देताना भगवंताने सांगितलं, एखादा कुंभार जर मटकं घडवत असेल
तर आज घडीला आपल्याला ते दिसणारं मटकं असतं, तर ते केवळ मटकं म्हणून उत्पन्न झालेलं नाही आहे, तो माठ म्हणून उत्पन्न नाही झाला आहे, तर त्याच्या पूर्वी मातीच्या स्वरूपामध्ये त्याचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते, त्याचं अस्तित्व आपण पाहू शकतो, ते आपल्याला दिसत असते. म्हणजे या संसारामध्ये जे जे काही उत्पन्न होत असते तर त्याचं अस्तित्व या निसर्गामध्ये ऑलरेडी ठरलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारे कार्य कारणभाव सिद्धांत हा मनुष्याच्या जीवनाशी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मनुष्य जे काही सुख भोगत असेल आणि जे काही दुःख भोगत असेल, सुखाला सुद्धा मनुष्याचे कारणीभूत असतात आणि मनुष्याच्या दुःखाला सुद्धा मनुष्याचे कारणीभूत असतात. मनुष्य सुख जर निर्माण करत असेल तर त्याच्या कर्माच्या द्वारा मनुष्याला सुख प्राप्त होत असते. मनुष्य जर दुःख प्राप्त करत असेल तर त्याच्या कर्माच्या द्वारा त्या मनुष्याला दुःख प्राप्त होते. म्हणजे या संसारामध्ये मनुष्य जे जे काही कर्म करत असतो, आपल्या कर्माला अनुसरून मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की इथे आत्म्याचा काही संबंध नाही आहे. तुमच्या सुखाशी आणि तुमच्या दुःखाशी आत्म्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. तुमच्या सुखाचा आणि तुमच्या दुःखाचा जर संबंध कशाची असेल तर तुमच्या कर्माशी आहे. तुम्ही जशा प्रकारचे कर्म करसाल तशा प्रकारचं सुख आणि दुःख तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होत असते. मग रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या 5 उपादान स्कंदाच्या द्वारा त्यावरती तुम्ही जशा प्रकारचे संस्कार करत असाल, जशा प्रकारचे तुम्ही कर्म करसाल, जसे आपले हे जे शरीर आहे, नाम आणि रूप या 2 अवस्थेने आपलं शरीर बनलेलं आहे. नाम म्हणजे आपलं चित्त आणि रूप म्हणजे आपले शरीर. पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 घटकाने हे हाडामासाचं आपलं शरीर बनलेलं आहे. आपल्या शरीरामध्ये हवा आहे, आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे आणि आपल्या शरीरामध्ये हाडाच्या स्वरूपामध्ये ज्याला पृथ्वी असं म्हटलं आहे, या 4 प्रकारच्या महाभूताने आपलं शरीर बनलं आहे, ज्याला रूप असं म्हटलं आहे. नाम म्हणजे चित्त, चित्तामध्ये 5 प्रकारचे भाग विभाजन केले जातात, ज्याला रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान अशा प्रकारचं म्हटलं जातं. जेव्हा मनुष्य या संसारामध्ये मृत्यूला प्राप्त होत असतो तर भगवंत असे म्हणतात की शरीरामध्ये असणारे जे 4 घटक आहेत त्या 4 घटकामध्ये निसर्गामध्ये विलीन होत असतात. परंतु जे नाम असतं तर ते नाम त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी प्रतिसंधी धारण करत असते, ज्याला पुनर्भवाची संकल्पना बौद्ध साहित्यामध्ये सांगितलं आहे. पुनर्जन्म नाही, पुनर्जन्माची संकल्पना बिलकुल बौद्ध धर्मामध्ये नाही आहे, ज्याला पुनर्भव अशा प्रकारचं म्हटलं भगवंताने. म्हणजे मनुष्य जशा प्रकारचे कर्म करत असतो त्या कर्माच्या द्वारा मृत्यूच्या क्षणी मनुष्याचं शेवटचं चित्त ज्या भवामध्ये उत्पन्न होत असते, तशा प्रकारे मनुष्य त्या चित्ताच्या भवाला अनुसरून त्या संसारामध्ये पुन्हा पुनर्भव त्याचा उत्पन्न होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की इथे कुठल्याही प्रकारे आत्म्याचा संबंध नाही आहे, इथे आत्मा नावाची संकल्पना बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे भगवंताने अनात्मवाद नावाचा सिद्धांत सांगितला आहे. भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जे जे उत्पन्न होत असते ते ते नष्ट होत असते, ज्याला परिवर्तनशीलतेचा नियम असं भगवंताने म्हटलं. सर्व काही बदलणार आहे, सर्व सारखं राहणार नाही आहे. चांगला मनुष्य सुद्धा बदलू शकतो आणि वाईट मनुष्य सुद्धा बदलू शकतो, कारण मनुष्याचं जीवन हे पूर्णपणे परिवर्तनशील आहे. क्षणाक्षणाला मनुष्याच्या मनाची मानसिकता ही बदलत असते. क्षणाक्षणाला मनुष्य चांगल्या आणि विचाराला बदलू शकतो. क्षणाला चांगलाही विचार मनुष्या चित्तामध्ये उत्पन्न होतो आणि क्षणाला वाईट विचार सुद्धा मनुष्यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं मन हे मुख्य आहे, मन हे मनोमय आहे. मनुष्य आपल्या मनाने जशा प्रकारचे कर्म करतो तशा प्रकारचं सुख आणि दुःख त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. मनुष्य जर चांगल्या प्रकारचे कर्म करत असेल तर चांगल्या प्रकारचं सुख प्राप्त होते. मनुष्य जर अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल तर त्याचा परिणाम त्याला भोगावा लागत असतो. म्हणजे अशा पद्धतीने भगवंत सच्चकाला समजावून सांगत असतात या परिवर्तनशीलतेच्या संदर्भामध्ये. विद्वान व्यक्तींना जास्त सांगण्याची गरज नसते, कारण त्यांच्यामध्ये ऑलरेडी ज्ञान असते, त्यांच्यामध्ये ऑलरेडी प्रज्ञा असते आणि त्यामुळे त्याला अधिक सांगण्याची काही गरज पडली नाही. भगवंताने त्याला परिवर्तनशीलतेचा नियम सिद्धांत जेव्हा सांगितला तेव्हा सचक पूर्णपणे त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं. परंतु पुन्हा काही त्याने आणखी प्रश्न विचारले, कारण तो विद्वान होता, ज्ञानी होता. तर पुन्हा काही प्रश्न तो भगवंताला करतो
तो म्हणतो की जे काही तुमचा भिक्खू संघ आहे, जो की निर्वाण पदाला प्राप्त झाला आहे, तर तो आपल्या मनातील शंका कुशंका कशा प्रकारे निर्माण करत असतो. शंका कुशंका कशा निर्माण करतो, म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये शंका उत्पन्न होत असतात, शंका कुशंका निर्माण होत असतात, आणि त्या शंका कुशंका तुम्ही कशा प्रकारे निर्माण करता किंवा त्याला कशा प्रकारे तुम्ही नष्ट करता. कारण मनुष्याचा तो स्वभाव आहे, अनेक मनुष्याच्या मनामध्ये क्षणाक्षणाला शंका कुशंका निर्माण होत असतात, ज्याला विचिकित्सा असं म्हटलं आहे. विचिकित्सेचा भाव जर मनुष्याच्या चित्तामध्ये असेल आणि तो जर पूर्णपणे नष्ट नाही झाला, तो जर नाहीसा झाला नाही, तर मनुष्य मात्र वेगळ्या मार्गाने आपलं जीवन जगत असतो. मग तो मिथ्या दृष्टीने मनुष्य जीवन जगत असतो, त्या मनुष्यांच्या चित्तामध्ये मिथ्या दृष्टी उत्पन्न होत असते, आणि जो मनुष्य मिथ्या दृष्टीच्या द्वारा जर आपलं जीवन जगत असेल, तर तो मनुष्य कधी सुखाच्या मार्गाकडे वाटचाल करू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा ज्या क्षणी आपल्या चित्तामध्ये विचिकित्सा भाव उत्पन्न होतो, शंका कुशंका आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते, त्या क्षणी त्या शंका कुशंकेला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे, त्याचं निरसन केलं पाहिजे. कारण त्याचं निरसन तुम्ही करसाल, शंका कुशंका करसाल, तर त्या कुशंका घेऊन जर तुम्ही जीवन जगत असाल, तर तुमचं मन प्रसन्न कसं होईल, तुमचं मन आनंदी कसं होईल, तुम्ही सत्य धर्मावरती कशा प्रकारे विश्वास ठेवसाल, विश्वास ठेवू शकणार नाही. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या शंका कुशंकाला आपण नष्ट केलं पाहिजे. आणि सचक म्हणतो की तुम्ही कसं त्याला शंकेला निरसन करता, तुम्ही कशा प्रकारे आपली विचिकित्सा नष्ट करता, तर भगवंत असे म्हणतात की सत्य धम्माचं अनुसरण करून आत्मविश्वासपूर्वक आम्ही आमच्या चित्तामध्ये असणाऱ्या शंका कुशंकाचं निरसन करत असतो. आत्मविश्वास मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, आत्मविश्वासासारखी दुसरी शक्ती या संसारामध्ये कोणतीही नाही आहे. जर तुम्हाला एखादं चांगलं कर्म करायचं असेल, एखादं कुशल कर्म, एखादं पुण्य कर्म जर तुम्हाला करायचं असेल, तर त्या कर्माच्या प्रती विश्वास, आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे. हे मी करत आहे, हे करत असताना या केल्यामुळे, हे कर्म केल्यामुळे माझं हित होणार आहे, हे कर्म केल्यामुळे मला सुख लाभणार आहे, समाधान लाभणार आहे, असा आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे दान पुण्य करत आहोत, तर दानाप्रती तुमचा विश्वास असला पाहिजे की दान पुण्य केल्यामुळे मला कुशल कर्म होणार आहे. सील पालन तुम्ही करत आहात, तर सील पालन केल्यामुळे तुमच्या चित्तामध्ये असा भाव उत्पन्न झाला पाहिजे की हे मी सील पालन करत आहे, याचा लाभ मला होणार आहे. तुम्ही प्रज्ञेचा अभ्यास करत असाल, ध्यान म्हणून चिंतन करत असाल, तर तुमच्या मनामध्ये हा भाव असला पाहिजे की आत्मविश्वास असला पाहिजे की हे कर्म केल्यामुळे मला सुख प्राप्त होत असते. कारण जोपर्यंत तुमच्या चित्तामध्ये आत्मविश्वासाची भावना नसेल, तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे की हे केल्यामुळे माझं अशा प्रकारचं कल्याण होणार आहे, मला सुख लाभणार आहे. आणि त्यामुळे सातत्याने आत्मविश्वासपूर्वक जर आपण आपल्या शंका कुशंकेचं जर निरसन करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या चित्तामध्ये असणारे सर्व प्रकारचे विकार आपण पूर्णपणे नष्ट करू शकतो, नाहीसं करू शकतो. आणि त्यामुळे भगवंत सचकाला सांगतात की आम्ही आत्मविश्वासाने आमच्या मनात ज्या काही शंका कुशंका निर्माण होतात, विचिकित्सा जी निर्माण होत असते, तर ते सर्व प्रकारे आम्ही नष्ट करतो. माझा भिक्खू संघ सुद्धा अशा प्रकारे आपल्या मनामध्ये शंका कुशंका उत्पन्न झालेला पूर्णपणे नष्ट करत असतात. त्यानंतर तो दुसरा प्रश्न करतो, आपले सर्व भिक्षू सर्व प्रकारच्या बंधनाला कसे तोडतात. मनुष्याच्या जीवनामध्ये जी काही बंधनं उत्पन्न होत असतात, त्या सर्व प्रकारच्या बंधनाला तो कशा प्रकारे ते तोडतात आणि अरहंत पदाला कशा प्रकारे प्राप्त करत असतात. भगवंताने भवबंधन सांगितले. बंधन म्हणजे अडथळा. आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अडथळा असतो. अरहंत पद प्राप्त करण्यासाठी जी 10 प्रकारची भवबंधन सांगितली आहे, आपण बघितलं आहे. श्रोतापन्न अवस्था, सकृतागामी अवस्था, अनागामी अवस्था आणि अरहंत अवस्था, या चारही प्रकारच्या आपण अवस्था बघितल्या. श्रोतापन्न अवस्था बघितल्या आपण. श्रोतापन्न अवस्थेमध्ये आपण जे काही भवबंधन असेल, सत्कार्य दिठ्ठी असेल, विचिकित्सा असेल, शीलमत्त परामर्श असेल, या 3 प्रकारच्या भावनेला आपण पूर्णपणे नष्ट करत असतो, नाहीसं करत असतो. त्यानंतर अहंभाव असेल, मीपणा असेल, गर्व असेल, ह्या सर्व प्रकारच्या पटिकाला सुद्धा आपण नष्ट करतो, मानाला सुद्धा आपण नष्ट करतो. रूपराग असेल, अरूपराग असेल, या रूपरागाला सुद्धा आपण पूर्णपणे नष्ट करत असतो.
कामछंदाला सुद्धा आपण पूर्णपणे नष्ट करतो, नाहीसं करत असतो. अविद्येला सुद्धा आपण पूर्णपणे नष्ट करतो, नाहीसं करतो. पटिगला सुद्धा म्हणजे जो काय द्वेषाची भावना आहे त्याला सुद्धा आपण नष्ट करतो. म्हणजे या 10 प्रकारच्या भवबंधनाला पार करून आम्ही अरहंत पदाची अवस्था आमच्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो. म्हणजे ही 10 प्रकारची जी भवबंधनं आहे, या भवबंधनाला सम्यक दृष्टीच्या द्वारा पूर्णपणे त्याला नष्ट करतो, नाहीसं करतो. कारण सम्यक दृष्टी जर नसेल तर भवबंधनाला आपण पूर्णपणे नष्ट करू शकत नाही, त्यागू शकत नाही, नाहीसं करू शकत नाही. आणि त्यामुळे आमचे संपूर्ण भिक्षू आपल्या भवबंधनाला नष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये प्रज्ञेचा विकास करतात. कारण मनुष्यामध्ये बुद्धी असली पाहिजे, मनुष्याला ज्ञान असलं पाहिजे, प्रज्ञा असली पाहिजे की मी काय करत आहो, कशासाठी करत आहो, हे केल्यानंतर मला काय लाभ होणार आहे, काय फायदा होणार आहे, अशा प्रकारची भावना असली पाहिजे. अंधश्रद्धेच्या, कर्मकांडाच्या, ईश्वरवादाच्या, बुवाबाच्या संकल्पनेने मनुष्य कधीही आपल्या भवबंधनाला नष्ट करू शकत नाही, नाहीसं करू शकत नाही. तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होणारी जी भवबंधनं जर तुम्हाला नष्ट करायची असतील, नाहीशी करायची असतील, तर तुमच्या चित्तामध्ये सम्यक दृष्टी निर्माण झाली पाहिजे. सम्यक दृष्टीचा भाव तुमच्या चित्तामध्ये निर्माण झाला पाहिजे. सत्य आणि असत्य यामध्ये भेद करण्याचा भाव तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. सत्य आणि असत्य यामध्ये तुम्हाला भेद करता येत नसेल तर तुम्ही अडाणी आहात, तुम्ही अज्ञानी आहात, तुम्ही कर्मकांडामध्ये जीवन जगत आहात. आणि त्यामुळे सत्य आणि असत्य याचा भेद आपल्याला करता आला पाहिजे, याची चिकित्सा आपल्याला करता आली पाहिजे. जो मनुष्य सत्य आणि सत्य या गोष्टींची चिकित्सा करतो तर तो सम्यक प्रज्ञेला प्राप्त करत असतो. आणि त्यामुळे भवबंधनाला जर तुम्हाला नष्ट करायचं असेल तर तुमच्या चित्तामध्ये प्रज्ञेचा विकास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही अरहंत पदाला अशा प्रकारच्या अवस्थेने प्राप्त करत असतो. त्यानंतर पुन्हा तो तिसरा प्रश्न भगवंताला विचारतो की तुम्ही जे काही चित्ताची भावना करत असता परंतु शरीराची भावना करत नाही. एक चित्ताची भावना करता तुम्ही, शरीराची भावना म्हणजे का जो काही आपलं शरीर आहे या शरीराच्या प्रती तुम्ही कुठल्याही प्रकारची भावना करत नाही. तर भगवंत असे म्हणतात आम्ही चित्ताची भावना सुद्धा करतो, आम्ही कायेची भावना सुद्धा करतो, आम्ही जे वाचेची म्हणजे काया, वाचा, मन या तीनही प्रकारच्या भावनेला आम्ही करत असतो. म्हणजे कायेवरती उत्पन्न होणाऱ्या संवेदनेला जाणतो, चित्तावरती उत्पन्न होणाऱ्या संवेदनेला जाणतो. म्हणजे सर्व प्रकारे काया, वाचा आणि मन या तीनही अवस्थेला परिशुद्ध करण्याचा आम्ही भाव मनामध्ये निर्माण करत असतो. कारण जोपर्यंत आपण काया, वाचा आणि मनाला परिशुद्ध करत नाही, निर्मळ करत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची अवस्था आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत नाही. कायेन सौरो साधो, वाचाय सौरो साधो, मनसाय सौरो साधो, अशा प्रकारे भगवंतांनी म्हटलंय. कायेचा संयम हा महत्वपूर्ण आहे, वाचेचा संयम हा महत्वपूर्ण आहे, मनाचा संयम हा महत्वपूर्ण आहे. काया, वाचा आणि मना या तीनही अवस्थेद्वारा आम्ही संयम ठेवतो, अशा प्रकारे भगवंत त्याला प्रत्युत्तर देतात. त्यानंतर पुन्हा तो म्हणतो की सुखद वेदना आणि दुःखद वेदना कायमच्या असतात का? म्हणजे मनुष्याच्या जीवनात ज्या सुखद वेदना, दुःखद वेदना ज्या उत्पन्न होत असतात त्या कायमस्वरूपी तशाच राहतात का? तर भगवंत असे म्हणतात की बिलकुल नाही आहे. कारण कुठल्याही प्रकारे शरीरावरती उत्पन्न होणारी जी अवस्था आहे, ज्या वेदना उत्पन्न होत असतात, सुखद असेल, दुःखद असेल, असुखद असेल, अदुःखद असेल, तर त्या कायम थोड्या राहत असतात? बिलकुल नाही आहे. दुःखद वेदना असतील तर काही क्षणांतर त्या नष्ट होत असतात, सुखद वेदना असतील तर त्या काही क्षणांतर नष्ट होत असतात, असुखद असतील, अदुःखद असतील तरी सुद्धा त्या नष्ट होत असतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्या शरीरावरती उत्पन्न होणाऱ्या वेदना संवेदनेला आपण जाणलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्यामध्ये समताभाव ठेवला पाहिजे, त्यामध्ये भोगताभाव ठेवला पाहिजे. कुठल्याही प्रकारे त्यामध्ये आपण आसक्त नाही झालं पाहिजे. दुःखद संवेदना जर उत्पन्न झाली असेल आणि आपण जर दुःख करत अरे दुःखद आहे, दुःखद आहे, दुःखद आहे, किती दुःखद आहे, किती दुःखद वेदना आहे, अशा प्रकारची भावना करत असेल, सुखद संवेदना जर उत्पन्न झाल्या असतील, आपण अशी भावना करत असेल अरे सुखद आहे, सुखद आहे, सुखद आहे, तर भगवंत असे म्हणतात की तुम्ही चित्त भरकटत आहात. आणि त्यामुळे सुखद आणि दुःखद या दोन्ही प्रकारच्या वेदनेवरती आपल्याला कंट्रोल ठेवता आला पाहिजे, त्यामध्ये समता भाव राखता आला पाहिजे. आणि जो जो मनुष्य उत्पन्न होणाऱ्या संवेदनेला समता भावनेने, भोगता भावनेने जर जाणत असेल, समजून घेत असेल, त्याचं परीक्षण आणि निरीक्षण जर करत असेल तर त्या सुद्धा पूर्णपणे नष्ट होणार असतात, क्षणभंगूर असतात. कारण सर्व काही सारखं राहणार नसते, हे सुद्धा भगवंत त्याला समजावून सांगत असतात. त्यानंतर तो पुन्हा शेवटचा प्रश्न करतो की भगवंत तुम्ही दिवसा सुद्धा झोपता का? म्हणजे प्रमादामध्ये तुम्ही असता का, असा तो प्रश्न करतो पुन्हा. तर भगवंत असे म्हणतात मी सदा सर्व काळ जागरूक असतो. उठानवतो सत्यमतो, भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ मी उत्साहपूर्वक स्मृतिवान राहत असतो. स्मृती संप्रज्ञता युक्त अवस्थेने
मी माझं जीवन जगत असतो। अशा प्रकारे बघा भगवंत त्याला सांगतात, कारण भगवंत प्रत्येक अवस्थेला म्हणजे पहिल्या प्रहारामध्ये, दुसऱ्या प्रहारामध्ये, तिसऱ्या प्रहारामध्ये, चौथ्या प्रहारामध्ये भगवंत हे सदा सर्व काळ स्मृतिमान राहत असत, जागरूक राहत असत। आणि भगवंत तशाच प्रकारे आपल्या शिष्यांना सुद्धा उपदेश करत असत की तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे, तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे, कारण सतर्कता, जागरूकता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बेसावधपणे जर आपण असेल, बेसावधपणे जीवन जगणारा मनुष्य, ज्याप्रमाणे नदीच्या किनारी जर मनुष्य झोपलेला असेल आणि पाण्याचा प्रवाह, नदीला जर पूर आला असेल तर त्या पुरामध्ये तो मनुष्य पूर्णपणे वाहून जात असेल, अगदी तशाच प्रकारे मनुष्य जर प्रमादामध्ये असेल, आळसामध्ये असेल आणि आळसामध्ये जर तो जीवन जगत असेल तर मार त्याला कधी आपल्याकडे घेऊन जातो हे त्याला समजत सुद्धा नाही। आणि त्यामुळे शिलामय पर्वताप्रमाणे आपण अचल राहिलं पाहिजे, शिलामय पर्वताप्रमाणे आपण स्मृतिमान राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे। आणि जागरूकता, सतर्कता आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जो मनुष्य जागरूक असतो, सतर्क असतो, तर तो जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं अपयश प्राप्त करू शकत नाही, तो यशाला प्राप्त करत असतो, कारण तो उत्साहपूर्वक आहे, तो जागरूक आहे। आणि सदा सर्व काळ आपण जागरूक असलं पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे। कशासाठी जागरूक असलं पाहिजे, काय करण्यासाठी जागरूक असलं पाहिजे, तर कुशल कर्म करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी, चांगले कर्म करण्यासाठी आपण सदा सर्व काळ जागरूक असलं पाहिजे। जर जागरूकता आपल्या चित्तामध्ये जर निर्माण होत असेल तर आपण सातत्याने कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करत असतो। आणि त्यामुळे अशा प्रकारचे सचक प्रश्न भगवंताला विचारत असतो, त्या सर्व प्रकारची यथायोग्यपणे भगवंत त्याच्या शंकाचं निरसन करत असतात। तो प्रज्ञावान असतो, बुद्धिवान असतो, आपल्या प्रज्ञा तेजाने, आपल्या बुद्धी तेजाने सच्चकाच्या मनामध्ये असणारं जे अज्ञान होतं, जो अंधकार होता, जो मीपणा होता, गर्व होता, अहंभाव होता, मान होता, तो पूर्णपणे नष्ट झाला। कारण मनुष्या चित्तामध्ये मान, अहंभाव, मीपणा, अहंपणा, गर्व हे अत्यंत विकार आहे। या विकाराला सहजासहजी निघत नाही आहे, म्हणजे हा जो मान आहे, हा जो गर्व आहे, हा सहजासहजी बिलकुल निघत नाही आहे। काही लोकांना ज्ञानाचा गर्व, सच्चकाला म्हणजे ज्ञानाचा गर्व होता, मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे। काही लोकांना ज्ञानाचा गर्व असतो, त्यांना असं वाटतं की मी ज्ञानी आहे, मी विद्वान आहे, मी प्रज्ञावान आहे, मला कुणाची काही गरज नाही, मी कशाला कुणाचं ऐकू, मी कुणाला म्हणजे मी कुणाच्या समोर कशाला बसू, अशा प्रकारची भावना ज्ञानी लोकांच्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते। म्हणजे ज्ञानाचा अहंकार मनुष्याच्या जर डोक्यामध्ये घुसला, कारण ज्ञान असं म्हटलं आहे, ज्ञानाचा उपयोग जर योग्य मार्गाने जर केला गेला तर मनुष्य सुखाच्या मार्गाने जाऊ शकतो। जर ज्ञानाचा उपयोग जर दुर्मार्गाने केला, म्हणजे अकुशल मार्गासाठी केला, तर मनुष्याची मात्र अधोगती होत असते। आणि त्यामुळे असंख्य लोक आपल्यामध्ये अहंभाव असल्यामुळे, आपल्या ज्ञानाचा अहंभाव असल्यामुळे ते लोकांना आपल्याकडे असणारं ज्ञान सांगू सुद्धा शकत नाही, कारण त्यांना असं वाटते अहंभाव आहे, मी पण आहे, अहंपणा आहे, गर्व आहे, मनुष्याची हानी करत असतो। कधी कधी मनुष्याला पदाचा सुद्धा अहंकार असतो, पद, प्रतिष्ठा, भगवंत असे म्हणतात की पद प्रतिष्ठेचा सुद्धा अहंकार मनुष्याच्या जीवनामध्ये असतो। आणि पद प्रतिष्ठेचा अहंकार सुद्धा मनुष्याला कधी कधी अधोगतीकडे बघा घेऊन जात असतो। त्याला असं वाटतं की मी मोठा अधिकारी आहे, मी मोठा पदस्थ आहे, मला अशा प्रकारे एवढं धन प्राप्त होत आहे, म्हणजे अशा प्रकारची भावना मनुष्याच्या चित्तामध्ये असते, तेव्हाही मनुष्य चांगल्या प्रकारचं कर्म करू शकत नाही। कधी कधी धनाचा सुद्धा अहंकार मनुष्याला असतो, पैसा जर मनुष्याकडे अधिक असेल, धन जर अधिक असेल तर कोणालाही मनुष्य जुमानत नाही, त्याला असं वाटतं की मला काय कमी आहे, मी तर धनवान आहे, मी तर श्रीमंत आहे, मी पाहिजे ते घेऊ शकतो, मला जसं पाहिजे तसं मी राहू शकतो। अशा प्रकारची भावना कधी कधी बघा मनुष्याच्या चित्तामध्ये निर्माण होत असते। परंतु भगवंत असे म्हणतात, तुमच्याकडे किती धन असेल, तुमच्याकडे किती संपत्ती असेल, तर त्या संपत्तीच्या द्वारा, त्या धनाच्या द्वारा एक तीळ मात्र अंश सुद्धा तुम्ही स्वतःचं आयुष्य सुद्धा वाढू शकत नाही, तीळ मात्र अंश सुद्धा तुम्ही सुखाला सुद्धा तुमच्या धनसंपत्तीद्वारा वाढू शकत नाही, कारण सुखाचा आणि संपत्तीचा काही संबंध नाही आहे। आणि त्यामुळे मनुष्याला कधी कधी संपत्तीचा सुद्धा अहंकार असतो, कधी कधी बघा मनुष्याला सौंदर्याचा सुद्धा अहंकार असतो, ऐक ना, मी फार सुंदर आहे, मी फार रूपवान आहे, माझ्यासारखं सौंदर्य, माझ्यासारखं रूप, माझ्यासारखं लावण्य कुणाला सुद्धा नाही, अशा प्रकारची भावना कधी कधी असते। मल्लिकेला सुद्धा तशी होती, ऐक ना, रूपनंदाला सुद्धा तशा प्रकारची होती, आणि त्याने धमाला श्रवण केलं नाही, भगवंताचं दर्शन घेतलं नाही, परंतु भगवंत असतात, त्यांचं पुण्य तसं असतं, त्या पुण्यबलाने
त्यांनाही भगवंत आपल्या धर्मामध्ये प्रतिष्ठित करत असतात. कधी कधी मनुष्याला आपल्या बलाचा सुद्धा अहंकार असतो. त्याला असं वाटतं मी बलवान आहे, मी ताकदवान आहे. ताकदवान मनुष्य, बलवान मनुष्य कुणाचं ऐकत नाही. त्याला असं वाटतं की मी बलवान आहे. म्हणजे शरीर जोपर्यंत सुदृढ आहे, बलवान आहे, तोपर्यंत मनुष्याला असं वाटतं की माझ्यासारखा बलवान या संसारामध्ये कोणीच नाही. भगवंत असे म्हणतात की जो सिंह स्वतःला बलवान समजत असतो, स्वतःला राजा समजत असतो, स्वतःला पाहिजे तशा प्राण्यांची शिकार करतो, एक दिवस मात्र तो सुद्धा भुकेने मृत्यूला प्राप्त होत असतो. कारण बल आणि शक्ती जेव्हा मनुष्याची संपत असते तेव्हा मनुष्याचं सर्व काही संपत असते. कारण शरीर सुद्धा नश्वर आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, नष्ट होणार आहे. भगवंत असे म्हणतात की तुझं स्वतःच काहीच नाही आहे, कारण सर्व परिवर्तनशील आहे. मी, माझं आणि माझ्यासाठी अशा प्रकारची भावना या संसारामध्ये मनुष्य करतो आणि जीवन जगत असतो. भगवंत असे म्हणतात की तुझं जर असेल, हे शरीर जर तुझं आहे, तू त्याला माझं आणि माझ्यासाठी असं म्हणतो. जर तुझं हे शरीर आहे तर त्याला रोखवतो, त्याला ऊर्ध्वत्वापासून तो रोखव, त्याला आजारापासून तो रोखव, त्याला अकुशल कर्मापासून तो रोखव. आपण रोखू शकतो का? बिलकुल रोखू शकत नाही. आपले केस जर पांढरे होत असतील तर आपण रोखू शकतो का की हे केस आता पांढरे होत आहेत, याला बिलकुल मी होऊ देणार नाही. माझ्या शरीरावरती सुरकुत्या पडत आहेत, माझ्या शरीरावरती मी सुरकुत्या पडू देणार नाही, कारण माझं हे आहे. माझे स्रोत इंद्रिय चांगले मजबूत राहावे, त्याला मी भैरव होऊ देणार नाही. अशा प्रकारची भावना आपण करू शकतो का? नाही करू शकत. कारण आपणच आपले नाही आहोत तर हे शरीर आपलं कसं राहणार आहे? अताई अतनो नातो कोई नातो परोसिया. या संसारामध्ये कोणी कोणाचा मालक नाही आहे, कोणी कोणाच्या अधीन राहणार नाही आहे. कारण मनुष्याचं जीवन, मनुष्याचं शरीर स्वतःच नाही आहे तर कोण कोणाचा मालक आहे? अताई अतनो नातो कोई नातो परोसिया. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना आपण कुशल कर्म, पुण्यकर्म केले पाहिजे. आणि त्यामुळे कधी कधी बलाचा सुद्धा अहंकार मनुष्याला असतो. कधी कधी बघा, जातीचा अहंकार असतो, कुळाचा अहंकार असतो मनुष्याला. मी या जातीमध्ये जन्मास आलो, मी या कुळामध्ये जन्मास आलो, अशाही प्रकारचा अहंकार असतो. तो अहंकार सुद्धा मनुष्याला कुठल्याही प्रकारे चांगल्या प्रकारच्या कर्मामध्ये सहभागी करून देत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या जीवनामध्ये या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सच्चकाच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव निर्माण झाला, अशा प्रकारचा भाव उत्पन्न झाला आणि त्यामुळे भगवंताने त्याला उपदेश केला. आणि म्हणून असं म्हटलं आहे, सच्चंग विहाय अति मती सच्चक वाद केतु वादाभिरूपित मनंग अति अंधभूतं पय्याप दीप जलितो जितवा मुनिंदो तंते जसा भवतो ते जय मंगलाने. भगवंताने आपल्या प्रज्ञेने, आपल्या ज्ञानाने सच्चकाच्या मनात जो अहंकार होता त्या सर्व प्रकारच्या अहंकाराला पूर्णपणे भगवंताने नष्ट केलं, नाहीस केलं. आणि अशा प्रकारे सच्चकाला सुद्धा, जो की मिथ्या दृष्टीचा होता, त्याला सुद्धा भगवंताने आपल्या सद्धर्मामध्ये प्रतिष्ठापित केला आहे. आणि त्यामुळे आपण सुद्धा आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही विकार असतात, राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट केलं पाहिजे, नाहीस केलं पाहिजे. आणि या मानवी मनाला परिशुद्धतेकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने आपणा सर्वांना अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो आणि छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.